सो बेसिकली आपण ह्या चॅप्टरला 3 पार्टमध्ये डिवाइड करतो. 3 पार्टमध्ये आपण काय काय स्टडी करणार आहे हे चॅप्टर. सगळ्यात अगोदर आपण बेसिक्स याचं स्टडी करणार आहे. बेसिक्समध्ये म्हणजे वेक्टर तयार कसे होतात, फॉर्मेशन ऑफ वेक्टर्स, ओके. त्यानंतर कोऑर्डिनेट्स, कारण आपण आता इथं पॉईंट स्पेसमध्ये स्टडी करणार आहे. म्हणजे इथं 3 ॲक्सिस असणार आहेत, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस. ठीक आहे. सो पॉईंट इज इन अ स्पेस. त्यानंतर मग चॅप्टर नंबर 6 जो आहे ना आपला लाईन अँड प्लेन, तिथं पण आपण लाईन कन्सिडर करणार आहे इन द स्पेस. ओके. सो 3 डायमेन्शन इथून पुढे चालू होतील. सो 3 डायमेन्शनसाठी आपण स्टडी करणार आहे इथं. त्यानंतर मग मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर कसं फाइंड आउट करायचं आहे, ओके. पोझिशन वेक्टर काय असतात, युनिट वेक्टर कसं फाइंड आउट करायचं आहे, ओके. एखाद्या पॉईंटचं डिस्टन्स कसं फाइंड आउट करणार फ्रॉम द एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस, किंवा एक्स वाय प्लेन, वाय झेड प्लेन, झेड एक्स प्लेन, एक्सेट्रा. ओके, हे आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहेत. त्यानंतर 2 इम्पॉर्टंट थेरम आहेत, पण आपण एकच थेरम आपण त्यासाठी यूज करतो. ॲडिशनच्या थेरम ज्या तुम्ही फिजिक्समध्ये पण स्टडी केल्या होत्या. सो कोणत्या 2 इम्पॉर्टंट थेरम आहे. सो पहिली आहे व्हेक्टर ॲडिशन बाय ट्रायंगल लॉ, आणि सेकंड पॅरलेलोग्राम लॉ. बरोबर, हे 2 ॲडिशनच्या थेरम होत्या, त्या पण आपल्याला याच्यामध्ये डिस्कस करायच्यात. आणि काही बेसिक थेरम्स आहे की वेक्टर्स तुमचे कोलिनियर कधी असणार आहेत. कोलिनियर म्हणजे एका लाईनमध्ये असणे, आणि सेम कंडिशन असते बघा पॅरललची. ओके, आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये पण थोडं डिस्कस केलं त्याबद्दल. त्यानंतर तुमचे वेक्टर्स हे को प्लॅनर कोणत्या कंडिशनमध्ये असणार आहेत, नॉन को प्लॅनरमध्ये कंडिशन काय असणार आहेत. ओके, अशा काही बेसिक थेरम पण आपल्याला ह्या बेसिक्समध्ये बघायच्यात. स्टेटमेंट्स वगैरे आपण त्यांचे डिस्कस करणार आहोत, आणि त्यावरती काय प्रॉब्लेम. ओके, कोलिनियर वेक्टर्स आणि को प्लॅनर वेक्टर्स यामध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी पण आहे. ओके, लक्षात राहू द्या. कोलिनियर वेक्टर्स आणि को प्लॅनर वेक्टर आपण या चॅप्टरमध्ये मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टरच्या वेळेस पण पुन्हा डिस्कस करणार आहे. सो थिअरीला आपल्याकडं हे असणार आहे बघा, ऑप्शन्स असणार आहे. आपण 2 पैकी कोणत्या पण एका मेथडने आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो. ओके, बट सी ई टीमध्ये तसं नाही. सी ई टीला आपल्याला लिनियर कॉम्बिनेशनचे वगैरे सुद्धा प्रॉब्लेम ते विचारतात. हे झालं बघा पहिला पार्ट ह्या चॅप्टरचा. ह्या चॅप्टरचा दुसरा पार्ट असणार आहे सेक्शन फॉर्म्युला. ओके, म्हणजे थोडक्यात याच्यामध्ये मग एखादा पॉईंट एका लाईनला काय करतोय, डिवाइड करतोय 2 पार्टमध्ये, 3 पार्टमध्ये, एखाद्या रेशोमध्ये. सेक्शन, फॉर एक्झाम्पल मिड पॉईंट फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे बघा. मिड पॉईंट म्हणजे काय असतो, तो 2 पॉईंटला एक्झॅक्टली, किंवा एखादी लाईन जर असेल, बरोबर, समजा ही लाईन ए बी आहे, या ए बीला हा पॉईंट सी काय करतोय, 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करतोय, असे सेक्शन केले बघा 2 तयार. ओके, सो यावर ती पण आपल्याला काही प्रॉब्लेम आणि काही इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन स्टडी करायच्यात. आणि तिसरा आणि सगळ्यात मोठा पार्ट असणार याचा मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर. ओके, मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स. सो याच्यामध्ये आपण 4 टाईपचे मल्टिप्लिकेशन स्टडी करणार आहे. तुम्ही ऑलरेडी 2 टाईपचं मल्टिप्लिकेशन फिजिक्समध्ये हे केलेलं आहे बघा, स्टडी केलेलं आहे 11वीत असताना. ओके, 4 टाईपचे कोणकोणते आहेत, तर जे तुम्ही स्टडी केले ते सांगतो अगोदर. तुम्ही सगळ्यात अगोदर स्टडी केलं होतं बघा डॉट प्रोडक्ट. ओके, डॉट प्रोडक्टचं दुसरं नाव काय आहे, स्केलर प्रोडक्ट आहे. ठीक. त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये स्टडी केलं होतं क्रॉस प्रोडक्ट. क्रॉस प्रोडक्टचं दुसरं नाव काय आहे, वेक्टर प्रोडक्ट. ओके, ओके. स्क्रीन दिसते ना तुम्हाला, आवाज वगैरे येतोय, काही डाऊट असेल तर विचारा मला. ओके, ठीक आहे. तिसरं हे फिजिक्समध्ये तुम्ही 11वीला असताना स्टडी केली होती बघा, डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट. स्केलर किंवा वेक्टर आपण त्याला म्हणतो. आता 2 ॲडिशनल आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. सो तिसरा असणार आहे स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आणि त्यांचे ॲप्लिकेशन्स. आणि नंबर 4 आहे वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट अँड देअर ॲप्लिकेशन्स. ओके, सो 4 टाईपचे आपण इथं मल्टिप्लिकेशन स्टडी करणार आहोत. ओके, सो हे चॅप्टर ह्या 3च पार्टमध्ये डिवाइड आहेत, ए बी आणि सी. ए बेसिक्स, दुसरं सेक्शन फॉर्म्युला, आणि तिसरं मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स. ओके, तुम्हाला असं म्हणजे चॅप्टर आहे बघा, लेंदी आहे चॅप्टर थोडंसं, नंबर ऑफ व्हेरिएशन्स खूप जास्त आहे. पण चॅप्टरला जर तुम्ही ह्या 3 पार्टमध्ये व्यवस्थित जर डिवाइड केलं तर आपल्याला तो चॅप्टर एवढाही मोठा वाटत नाही आहे. आणि लक्षात ठेवा, हे चॅप्टर तुम्हाला सी ई टीला, ओके, सी ई टीला ह्या चॅप्टरवरती क्वेश्चन्स असतात मिनिमम 5 तर कंपल्सरी येणार आहे तुम्हाला. ओके, आणि मॅक्सिमम 6 to 7 पर्यंत पण क्वेश्चन्स येतात काही काहींच्या बॅचेसला, कारण तुम्हाला माहिती आहे ना ऑनलाईन झाल्यापासून ते व्हेरिएबल करतात बघा. सो 5 तर क्वेश्चन तुम्हाला फिक्स आहे, म्हणजे सी ई टीला 5 क्वेश्चन म्हणजे तुम्हाला 10 मार्क्स देणार आहेत हा चॅप्टर. ओके, आणि थिअरीला 12 मार्क्स. ओके, थिअरीला हा चॅप्टर 12 मार्क्ससाठी आहे.
सो दिस इज द इंट्रोडक्शन ऑफ दिस चॅप्टर. याच्यामध्ये आपण काय काय स्टडी करायचं ते मी थोडं डिस्कस केलं. आता आपण स्टार्ट करूया डायरेक्टली आपल्या चॅप्टरला. ठीक आहे, बेसिक्सपासून आपण स्टडी करूया. ओके, सो बघा आपल्याकडे हे 3 ॲक्सिस आहेत. आता आपण ऑलवेज इथं कन्सिडर करणार बघा 3 डायमेन्शन्स. हा एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस. ओके, सपोज इथं एक पॉईंट आहे. ह्या पॉईंटचे कॉर्डिनेट्स आहेत असं कन्सिडर करूया आपण. नंबर्स घेतो मी डायरेक्ट, समजायला सोपं जातं. या पॉईंटचे कॉर्डिनेट्स आहे समजा 2, 3, 5. ओके, आता हा या कॉर्डिनेट सिस्टीमचा ओरिजिन आहे. इथं ओ आहे. जर काय केलं, मला ह्या पॉईंट ओ पॉईंटपासून पी पॉईंटपर्यंत एक व्हेक्टर ड्रॉ करायचा. व्हेक्टर म्हणजे काय असतं, एक लाईन रिप्रेझेंटेशन ओनली. बरोबर, लाईन ड्रॉ करत असतो त्याला आपण काय, त्याला एक पर्टिक्युलर डायरेक्शन असते. सो वी कॅन कॉल इट्स व्हेक्टर. ओके, मी ओ पॉईंटपासून काय केलं, पी पॉईंटपर्यंत एक लाईन ड्रॉ केली, दॅट इज अ व्हेक्टर ड्रॉ केला. ओके, आपण काय केलं की ओरिजिनपासून ज्यावेळेस तुम्ही कोणत्या एखाद्या पॉईंटकडे शो करताना जर एखादा व्हेक्टर जर ड्रॉ केला, ओके, दॅट व्हेक्टर इज कॉल्ड ॲज अ पोझिशन व्हेक्टर. ओके, आणि पोझिशन व्हेक्टर ऑलवेज कशाने डिनोट करायचा, स्मॉल लेटर्सने. ओके, समजा आता हा पी कॅपिटल लेटर्स आहे आणि हा पी स्मॉल लेटर्स आहे ना, दिसून येत नाही व्यवस्थित. मी काय करतो ते नाव चेंज करतो म्हणजे तुम्हाला थोडंसं अंदाज येईल त्याचा. कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, समजा पॉईंट होता तुमचा ए इन ब्रॅकेट 2, 3, 5 आणि हा जो पोझिशन वेक्टर मी जो ड्रॉ केला ना तो कशाने दाखवणार मी, स्मॉल लेटरने. ओके, सो पोझिशन वेक्टर ऑलवेज डिनोटेड बाय स्मॉल लेटर्स. आणि पॉईंट जर असतील ना कोणतेही पॉईंट, आपण ते कशाने दाखवणार आहे, कॅपिटल लेटर्सने. ओके, सो हा झाला बघा वेक्टर. मग ह्या वेक्टरमध्ये इम्पॉर्टंट काय काय, आता जो ओ पॉईंट आहे ना, तुम्ही ओ पॉईंटपासून एकडे हा वेक्टर ड्रॉ केला म्हणजे ओ हा इनिशियल पॉईंट आहे. ओके, ओला काय म्हणणार तुम्ही, इनिशियल पॉईंट. कोणत्या वेक्टरसाठी, ए बारसाठी बरं करे, इनिशियल पॉईंट. कुठपर्यंत ड्रॉ केला तो आपण, ह्या ए पॉईंटपर्यंत ड्रॉ केला. हा इथं तो समजा पॉईंट होता, ए पॉईंटपर्यंत आपण त्याला ड्रॉ केला. हा जो फायनल, हा जो पॉईंट आहे बघा, याला म्हणतात टर्मिनल पॉईंट. ओके, वी कॅन कॉल इट ॲज अ टर्मिनल पॉईंट. मी त्याला वरती देतो नाव असं या बाजूला. ओके, धिस पॉईंट इज कॉल्ड ॲज अ टर्मिनल पॉईंट किंवा एंड पॉईंट सिम्पली. ठीक आहे, मग इथं पहिला इम्पॉर्टंट पॉईंट काय लक्षात ठेवा, पोझिशन जो वेक्टर असणार आहे आपला, पोझिशन वेक्टर हा ऑलवेज कसा ड्रॉ होणार आहे किंवा ऑलवेज कसा तो फाइंड आउट होत असतो, विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. आणि त्याला कसं डिनोट करणार तुम्ही, स्मॉल लेटरने. ओके, या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा बरं करे, कारण हे चॅप्टर संपेपर्यंत आणि पुढच्या चॅप्टरमध्ये पण आहे, लाईन अँड प्लेनमध्ये सुद्धा. ठीक आहे, आता मी काय केलं, ह्याच याच्यामध्ये आणखीन एक पॉईंट घेतला. ओके, हा पॉईंट घेतला समजा इथं मी बी पॉईंट. ठीक आहे ना, बीचे कॉर्डिनेट्स कन्सिडर करा 4, 2 आणि 3 असं कन्सिडर केलं. ठीक आहे, आता मला काय करायचं आहे, परत जर मी ओरिजिनपासून जर वेक्टर ड्रॉ केला, कुठून ड्रॉ केला, ओरिजिनपासून बी पॉईंटपर्यंत. सो सांगा रे, ह्या वेक्टरला काय म्हणणार तुम्ही, परत ओरिजिनपासून ड्रॉ केलं बघा ह्या पॉईंटपर्यंत. सो दिस वेक्टर इज कॉल्ड दिस वेक्टर इज कॉल्ड एज अ पोझिशन वेक्टर. बरोबर, याला डिनोट कसं करणार, पॉईंट बी आहे, स्मॉल बी. करेक्ट, त्याच पॉईंट, हां पण स्मॉल लेटर, स्मॉल बी बारने मी याला काय केलं, डिनोट केलं. ओके, परत आता ह्या ओ बी बारसाठी म्हणजे याला रिप्रेझेंट फक्त बी बार करतो, पण ओ आहे ना तो ओ बी बार, हा पहिला पॉईंट आहे, हा दुसरा पॉईंट आहे, ओ बी बार किंवा फक्त बी बार. ओरिजिनचा ओ पॉईंट जनरली आपण घेत नाही, लिहित नाही. मग हा जो व्हेक्टर जो तयार झाला, ओ त्याच्यासाठी इनिशियल पॉईंट आहे, बी त्याच्यासाठी कोणता पॉईंट आहे, टर्मिनल पॉईंट आहे. कोणासाठी, ओ बी बारसाठी. ओके, आता व्हेक्टर तयार कसे होतात बघा, कारण काय झालं इथं ओरिजिनचे कॉर्डिनेट 0, 0 असतात. ओके ना, ते पण लक्षात राहू द्या. ओके, नेक्स्ट आता मी काय करतो, ए आणि बीला जॉईन करतो ह्या डायरेक्शनमध्ये. ए पासून एक वेक्टर ड्रॉ केला बी पर्यंत. ओके, आता ह्या वेक्टरमध्ये तुमचा ए हा इनिशियल पॉईंट आहे आणि बी हा कोणता पॉईंट आहे आता, टर्मिनल पॉईंट. मग मी ह्या ए बीला पोझिशन वेक्टर म्हणणार का रे, नाही. नाही, कारण तो विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन ड्रॉ नाही झालेला. येत्या लक्षामध्ये, तो ए पासून स्टार्ट झाला, तो कुठपर्यंत आला, बी पर्यंत आला.
ओके. आता वेक्टर बघा, माझ्याकडे इथं 3 वेक्टर तयार झालेले आहेत. कोणकोणते वेक्टर्स आहेत? पहिला वेक्टर आहे माझ्याकडं ओ ए बार, ओके. पहिला वेक्टर आहे माझ्याकडं ओ ए बार, ओके. ओ ए बार हा पोझिशन वेक्टर आहे. ओ ए बार म्हणजे काय, मी ओ पासून स्टार्ट केला, ए पर्यंत ड्रॉ केला, तो तो झाला ओ ए बार. आता हा जो वेक्टर आहे ना रे, हा पोझिशन वेक्टर आहे. सो पोझिशन वेक्टर कारण ओरिजिन पासून, सो हा ओ नाही दिला तरी चालतो आणि त्याला डिनोट कशाने करतो आपण, स्मॉलने. हा बार, हा वेक्टर दाखवणे ऑलवेज वरती काय आला पाहिजे, असा बार. सो ए बार, ठीक आहे. कारण इनिशियल पॉईंट तुमचा ओरिजिन असल्यामुळं डायरेक्ट काय करायचं, हा जो ए पॉईंट आहे ना तुमचा 2, 3, 5, कोणत्याही पॉईंटचा पोझिशन वेक्टर लिहिताना जो काही पॉईंट दिला आहे तुम्हाला, त्या पॉईंटला आय कॅप, जे कॅप, के कॅप लावायचं आहे. ओके. सो आय कॅप, जे कॅप, के कॅप काय असतात, तर आय कॅप, जे कॅप, के कॅप आर द युनिट वेक्टर्स ऑफ कोऑर्डिनेट ॲक्सिस. म्हणजेच एक्स ॲक्सिसचा युनिट वेक्टर काय असणार आहे, आय कॅप. वाय ॲक्सिसचा युनिट वेक्टर काय असणार आहे, जे कॅप. ठीक आहे. आणि झेड ॲक्सिसचा युनिट वेक्टर काय असतो, के कॅप. ओके. मग ठीक आता आहे. जो वेक्टर मला तयार करायचा आहे ना, तो वेक्टर काय येईल बघा, ओ ए बार, त्यालाच मी लिहिलं ए बार इज इक्वल टू, जे पॉईंट्स आहेत आपले 2, 3, 5, पहिला पॉईंट एक्सला डिनोट करतो, दुसरा पॉईंट वायला, तिसरा पॉईंट झेडला, हे तुम्हाला माहिती आहे. सो वेक्टर येईल आपला 2 आय कॅप प्लस 3 जे कॅप प्लस 5 के कॅप. काय केलं मी, सिम्पली पॉईंटला फक्त आय कॅप, जे कॅप, के कॅप लावला आहे, बरोबर. हा झाला पोझिशन वेक्टर ओ ए बार. मग सिमिलरली मला सांगा, पोझिशन वेक्टर ओ बी बार काय येईल रे आता, 4 आय कॅप प्लस 2 जे कॅप प्लस 3 के कॅप. 4 आय कॅप प्लस 2 जे कॅप प्लस 3 के कॅप. फक्त 4, हा जो पॉईंट आहे ना 4 2 3, याला मी आय कॅप, जे कॅप, के कॅप लावलाय. ओके. हे फक्त पोझिशन वेक्टरसाठी करायचं आहे, कारण तुमचा इनिशियल पॉईंट ओरिजिन आहे. बट आता जर मला ए बी बार वेक्टर लिहायचा आहे, ओके, पुढचा वेक्टर कोणता आहे माझा, ए बी बार. ए बी बार इज नॉट अ पोझिशन वेक्टर. सो ए बी बार इज इक्वल टू, सो वेक्टर तयार कसा होता हा मी तुम्हाला सांगितलं बघा. वेक्टर तयार होत असतो फायनल पॉईंट मायनस इनिशियल पॉईंटने. मग हा ए बी बार जो वेक्टर आहे, ओके, याला लिहायचं कसं, बी बार मायनस ए बार. हे झालं रिप्रेझेंटेशन. फायनल पॉईंट त्यांचा बी ना, आणि बीचा पोझिशन वेक्टर कोण आहे, बी बार, मायनस ए त्याचा इनिशियल पॉईंट आहे, आला ए बार. सो वेक्टर ऑलवेज रिप्रेझेंट करताना पोझिशन वेक्टरमध्ये मी केला इथं तयार, बी बार मायनस ए बार. बी हा त्याचा टर्मिनल पॉईंटचा पोझिशन वेक्टर आहे आणि ए त्याचा इनिशियल पॉईंटचा पोझिशन वेक्टर आहे. ओके. सो सिम्पली काय करायचं आहे मला, बी बारमधून ए बार मायनस करायचं आहे. या इथं रिस्पेक्टिव्हमधून मायनस करायच्या, पहिल्या पॉईंटमधून पहिला पॉईंट, दुसऱ्या पॉईंटमधून दुसऱ्या पॉईंट आहे ना. हे तुम्ही स्ट्रेट लाईन वगैरेमध्ये स्टडी केलेलं आहे बघा 11वीला असताना. मग मला सांगा, बी बार मायनस ए बार करायचा आहे, ह्या डायग्रामवरूनही करू शकता किंवा इथं पण लिहिलेलं आहे आपण, बरोबर. मग सांगा बी बार मायनस ए बार काय येईल रे, हे बघा 2 i cap 4, minus j cap minus बरोबर. 2 k 4 मधून कशाला मायनस करायचं तुम्हाला, 2 ला. 4 मायनस 2 किती, 2 राईट. 2 आय कॅप. लिहू का इथं 2 आय कॅप. 2 ओके. हो. नेक्स्ट 2 मायनस 3 किती, j cap सगळ्यांना कळतंय ना रे, ह्या 2 मधून मी हा 3 मायनस करतोय. 2 मायनस 3 -1. मायनस जे कॅप, बरोबर. minus j cap आणि आता ह्या 3 मधून 5 मायनस करा, 3 मायनस 5 minus -2 के कॅप. मायनस 2 के कॅप. झाला ए बी बार तयार. समजलं कसा तयार केला. फायनल पॉईंट मधून काय करायचं, ऑलवेज इनिशियल पॉईंट मायनस करायचा. आता सांगा, जर मी ए बी बारच्या ऐवजी जर बी ए बार लिहिला, बरोबर. बी ए बार म्हणजे काय, चला इथं डायग्राममध्ये पण मी ते रिप्रेझेंट करतो. बी ए बार म्हणजे काय होईल, मी बी पासून वेक्टर स्टार्ट केला आणि कुठपर्यंत ड्रॉ केला, तो बी पासून वेक्टर स्टार्ट करून ए पर्यंत, हा झाला तुमचा बी ए बार. ओके. आता मला काय करायचं आहे, बी ए बार तयार करायचा आहे. सो बी ए बारला लिहिणार कसं तुम्ही, अगोदर पोझिशन वेक्टरमध्ये ए बार मायनस बी बार, फायनल पॉईंट मायनस इनिशियल पॉईंट. आले मी लक्षात ठेवा. आता फायनल पॉईंट यासाठी ए, इनिशियल पॉईंट कोण आहे, बी. करा आता, ए मधून बी मायनस करा, पहिल्या पॉईंटमधून दुसरा पॉईंट मायनस. सांगा 2 मायनस 4, minus 2 i cap सगळ्यांना समजतंय ना रे काय उरायलं इथं, -2 आय कॅप. त्यानंतर जे कॅपसाठी काय करायचं, प्लस जे कॅप 3 प्लस जे मायनस 3 मायनस 2, प्लस 3 जे मायनस कॅप 2 1. ओके. plus j cap ओके 1 जे कॅप. पण काय बरं, चला
पहिलाच प्रॉब्लेम म्हणून असेल तुम्ही 1 जे कॅप करेक्ट. पुढचं 5 मायनस 3 2 Plus k 2 Okay, cap. प्लस 2 के कॅप. आता यामध्ये काय करायचं बघा, मायनस 2 आय कॅप. जर 1 आला ना 1 कधी तर 1 लिहायचा नसतो, फक्त काय लिहा तिथं जे कॅप लिहा. बरोबर. जे कॅपचा कोइफिशियंट काहीच नाही म्हणजे तो कोण आहे 1 आहे. आणि प्लस पुढं कोण आला 2 के कॅप आला. हा झाला माझा बी ए बार. आता मी ए बी बारला एक बॉक्स करतो आणि बी ए बारला एक बॉक्स करतो. मला सांगा रे दोघांमध्ये काय डिफरन्स आहे. sign change झाले. साइन चेंज झालं. तुम्ही डायग्राम मध्ये पण बघू शकता. हे बघा ए बी बार आणि बी ए बार एक्झॅक्टली काय आहे अपोजिट वेक्टर्स आहेत. बरोबर. कसे आहेत ते अपोजिट वेक्टर्स आहेत. म्हणजे अपोजिट म्हणजे काय झालं समजा कन्सिडर करा एक चालला होता साऊथ डायरेक्शनला वेक्टर, दुसरा डायरेक्टली कुठे गेला साऊथच्या अपोजिट नॉर्थ डायरेक्शन. North. करेक्ट. सो डायरेक्टली डायरेक्शन जर चेंज झालं कधी पण लक्षात ठेवा, जर मी ए बी बारच्या ऐवजी जर बी ए बार लिहिला किंवा कधी, कारण पुढे ॲप्लिकेशन प्रॉब्लेममध्ये आपल्याला भरपूर वेळेस येणार आहे, त्यावेळेस फक्त तुम्हाला काय करायचं आहे कोणत्याही वेक्टरचा जर तुम्हाला अपोजिट वेक्टर किंवा निगेटिव्ह वेक्टर लिहायचा असेल तर तुम्हाला फक्त आय कॅप जे कॅप के कॅपचे काय चेंज करा, साईन चेंज करा. जर तो ओरिजिनली पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह होईल, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह होईल. ओके. मग इथं मी असं काय बरोबर समजलं. पहिलं आपण बघितलं बघा इथं पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टरची कन्सेप्ट तुम्हाला समजली. पोझिशन वेक्टर म्हणजे असे वेक्टर ते तुम्ही कुठून मेजर करणार आहे किंवा कुठून ड्रॉ करणार आहेत तर ओरिजिन पासून. ओके. इथं ए बी बार आणि बी ए बारून आपल्याला काय समजलं निगेटिव्ह वेक्टर्स किंवा अपोजिट वेक्टर्स. ओके. Yes. कन्सेप्ट समजली. Yes. अपोजिट वेक्टर्स किंवा निगेटिव्ह वेक्टर्स. एक्झाम्पल लिहितो मी डायरेक्ट, तुम्हाला डायग्रामवरून समजून जाईल. ए बी बार अँड बी ए बार हे एकमेकाचे काय आहेत अपोजिट वेक्टर्स आहे किंवा निगेटिव्ह वेक्टर्स आहे. याच्यामध्ये फक्त काय चेंज होत आहे साईन चेंज होत आहे आय कॅप जे कॅप के कॅपचं. ओके. इथपर्यंत समजलं सगळ्यांना. ओके. आता पुढचं इम्पॉर्टंट पॉईंट आहे याच्यामध्ये टू फाइंड आउट द मॅग्निट्यूड. ओके. मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचं. मी पुढच्या पेजवरती येतो आता. सो पॉईंट इज टू फाइंड आउट द मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर्स. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर्स. मॅग्निट्यूड म्हणजे काय फक्त मला त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. डायरेक्शन नाही आता फक्त मला मॅग्निट्यूड. आता सपोज कन्सिडर करा की आपल्याकडे जे मागचे जे वेक्टर आले ना 4 मला त्यांचं मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचं आहे. सो मी ते 4ही वेक्टर लिहून घेतो. तुम्ही जर लिहिले असेल तर मला सांगा रे आपण 4 वेक्टर कोणते कोणते फाइंड आउट केले. मागं ए बार फाइंड आउट केला. ए बार काय होता जर तुम्ही लिहिला असेल 2i cap plus 3j cap plus 5k cap. ओके ओके गुड गुड. म्हणजे तुम्ही लिहिताय बघा. हां सांगा ए बार इज इक्वल टू परत सांगा 2i cap plus 2 आय कॅप 3 जे कॅप Plus 5k cap. 5 के कॅप. ओके. आता मला काय करायचं आहे याचं मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचं आहे. ओके. मॅग्निट्यूड कसं डिनोट करतात मॅग्निट्यूड डिनोट करतात मॉडमध्ये ए बार सिम्पली. ओके. याला आणखीन एक डिनोट करता येतं बघा. जर मी ह्या एचा वरचा बार जर काढून टाकला तर फक्त काय राहिला ए राहिला. ओके. सो तुम्ही त्याला फक्त एने पण डिनोट करू शकता किंवा मॅग्निट्यूडमध्ये ए बार हे असं बघायचं. मॅग्निट्यूड मॅग्निट्यूडची कन्सेप्ट काय आहे इन द स्क्वेअर रूट. काय करायचं आहे आय कॅप जे कॅप के कॅप यांचे जे कोइफिशियंट्स आले म्हणजे 2 3 5 यांचा स्क्वेअर करून ॲडिशन करायची आहे. ओके. म्हणजे 2चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर प्लस 5चा स्क्वेअर किती होईल रे हे 2चा स्क्वेअर 4 3चा स्क्वेअर 9 5चा स्क्वेअर 25. किती झाली ॲडिशन आतमध्ये 38. 38. समजलं कसं फाइंड आउट केलं मी मॅग्निट्यूड. चला ओके. हो. सेकंड एक्झाम्पल घेऊया. बी बार इज इक्वल टू हे व्यवस्थित बघा बरं करे कारण हे एकदम बेसिक चालू आहे आपलं कारण नंतर ते मॅग्निट्यूड कसे येतात काय येतात आहे की नाही समजलं पाहिजे सगळ्यांना. ओके. सांगा बी बार काय रे वेक्टर 4i cap plus 4i cap plus 2j cap plus 3k cap. प्लस 3 के कॅप. ओके. मला याचं मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचं आहे. कसं शो करणार मॅग्निट्यूड मॅग्निट्यूड ऑफ बी बार म्हणजे मॉडमध्ये लिहायचं याला. ओके. सो इन द स्क्वेअर रूट बोला 4चा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर प्लस 29. 3चा स्क्वेअर. सांगा 4चा स्क्वेअर किती 59. 59 झाला की टोटल. 4चा स्क्वेअर 16 2चा 4 29. 29. हां
काय झाला हा 29 झाला. करेक्ट. नेक्स्ट ए बी बार सांगा काय होता. ए बी बार 2i cap 2i cap minus j cap minus 2k cap minus 2k cap. ओके. आता मला काय करायचं, त्याचं मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचं आहे. सो कसं डिनोट करणार, मॅग्निट्यूड ऑफ ए बी बार इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट 2चा स्क्वेअर. जे कॅपचा कोइफिशियंट किती रे, काहीच नाही म्हणजे -1 विथ साईन घ्यायचं. ओके. का, कारण थिअरीसाठी, कारण आपल्याला माहिती आहे निगेटिव्हचे स्क्वेअर ऑलवेज काय असतात, पॉझिटिव्ह. 2चा स्क्वेअर 4, -1चा स्क्वेअर प्लस 1, -2चा स्क्वेअर प्लस 4, किती झालं रे हे 9चा स्क्वेअर रूट 3 आलं. बरोबर, हे झालं 3. नेक्स्ट बी ए बार सांगा रे. बी ए बार काय होता, वेक्टर minus 2 हा फक्त तुम्ही minus 2i cap -2i कॅप प्लस plus j j कॅप cap प्लस 2k plus कॅप. 2k cap. ओके. आता याचं मला मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचं आहे. सो मॅग्निट्यूड ऑफ बी ए बार इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट, बोला काय येईल रे हे, -2चा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर. सगळ्याला कळतंय कसं लिहितोय मी याला, आय कॅप जे कॅप के कॅपचे कोइफिशियंटचा स्क्वेअर फक्त. ओके. सो -2चा स्क्वेअर 4, 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, 4 प्लस 1 5, 5 प्लस 4 9, 9चा स्क्वेअर रूट 3. बट ए बी आणि बी हे दोन कोणते वेक्टर होते रे, Opposite vectors. अपोजिट वेक्टर्स किंवा Opposite निगेटिव्ह वेक्टर. vectors. बरोबर. पण बघा, अपोजिट वेक्टर किंवा निगेटिव्ह वेक्टर, पण दोघांचं मॅग्निट्यूड कसं आलं, Same. मॅग्निट्यूड कसं आलंय, सेम आलंय. One. ओके. सो इथं आलो परत मी मागच्या पेजवरती, जिथं मी एक लिहून ठेवलं होतं बघा, अपोजिट वेक्टर्स आणि निगेटिव्ह वेक्टर्स. सो याच्यामध्ये एक सेंटेन्स आपल्याला ऍड करावं लागेल. जसं पोझिशन वेक्टरमध्ये मी काय लिहिलं, असे वेक्टर जे तुम्ही ड्रॉ करताय विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. सो ऑपोजिट वेक्टर किंवा निगेटिव्ह वेक्टरमध्ये एक इम्पॉर्टंट, ह्या डेफिनेशन आपल्याला विचारत नाही कोणी पेपरला, एक्झामला. तुम्हाला कन्सेप्ट माहीत पाहिजे काय नेमकं ते. पोझिशन वेक्टर, येस, पोझिशन वेक्टर आर द वेक्टर्स ऑफ द पॉइंट्स वी कॅन मेजर किंवा ड्रॉन फ्रॉम द ओरिजिन. विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन पासून आपण ज्यांना मेजर करतो ते झाले पोझिशन वेक्टर्स. बरोबर. ऑलवेज कोणताही पॉईंट ओरिजिन पासून जर तुम्ही त्याचा वेक्टर फाइंड आउट केला तर तो पोझिशन वेक्टर असतो. अपोजिट वेक्टर्स किंवा निगेटिव्ह वेक्टरचा मिनिंग काय असेल मग, दे हॅव Have same magnitude but opposite direction. येस, दे हॅव अपोजिट डायरेक्शन बट इक्वल इन Same magnitude. यस, सेम मॅग्निट्यूड किंवा इक्वल इन मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड सेम राहणार, डायरेक्शन अपोजिट. अपोजिट म्हणजे एक्झॅक्ट 180 डिग्री, 180 डिग्री. ओके. एक्झॅक्ट 180 डिग्री ते अपोजिट असणार आहेत. ठीक. हे झाले बघा तुमचे अपोजिट वेक्टर किंवा निगेटिव्ह वेक्टर्स. ओके. समजलं आता तुम्हाला मॅग्निट्यूड पण कसं काढलंय आपण मॅग्निट्यूड. आता याच्यातला पुढचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे युनिट वेक्टर. नेक्स्ट काय स्टडी करायचं मला इथं आता, युनिट वेक्टर्स. ओके. आता युनिट वेक्टरचा मिनिंगच आहे बघा. युनिट वेक्टर म्हणजे असे वेक्टर ज्यांचं मॅग्निट्यूड 1 असतं. मॅग्निट्यूड एक्झॅक्टली किती येणार आहे, 1 येणार आहे. युनिट वेक्टर मीन्स काय, द वेक्टर्स हॅव्हिंग मॅग्निट्यूड इज इक्वल टू 1. हे असे वेक्टर की ज्यांचं मॅग्निट्यूड 1 असणार आहे त्यांना युनिट वेक्टर म्हणायचं आहे. बरं, आता बेसिकली की त्याला फाइंड आउट कसं केलं जातं. सो समजून घ्या की यू बार इज एनी गिवन वेक्टर आहे, इज एनी गिवन वेक्टर, देन इट्स युनिट वेक्टर. युनिट वेक्टर आपण डिनोट करतो कॅपने, म्हणजे यू कॅप. ओके. सो याचा फॉर्म्युला आहे गिवन वेक्टर डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. काय करायचं आहे, गिवन वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूडने डिवाइड करायचं आहे. सो वी गेट द युनिट वेक्टर. समजलं काय केलं, जो गिवन वेक्टर आहे यू बार त्याला मी त्याच्याच मॅग्निट्यूडने काय केलं, डिवाइड केलं. ओके. समजली कन्सेप्ट काय, सिम्पल. हा दिस इज द फॉर्म्युला फॉर द युनिट वेक्टर. गिवन वेक्टर डिवायडेड बाय इट्स युनिट वेक्टर. आता मला सांगा, आपल्याकडे परत वरती 4 वेक्टर्स आहेत. मी 2 वेक्टरचं फाइंड आउट करतो, बाकी 2चं तुम्ही करा. मला ए बारचं युनिट वेक्टर फाइंड आउट करायचं आहे. कोणाचं, ए बार. हे बघा वरती ए बार आहे. बरोबर. मग फॉर्म्युला काय लिहू रे मी अगोदर, A cap is equal to A bar upon magnitude of
ए बार. आणि आपण अरे बार. आपल्याला दोन्ही पण माहिती आहे बघा. ए बारचा वेक्टर काय आहे 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 5k कॅप बरोबर. इथे वर लिहिला मी 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 5k कॅप. आणि याचं मॅग्निट्यूड पण आपण फाइंड आउट केलेलं आहे. किती आलं तर मॅग्निट्यूड याचं अंडर रूट अंडर रूट 38. असं ठेवलं तरी चालतं किंवा काय करू शकता तुम्ही याला सेपरेट करू शकता. सेपरेट कसं करायचं बघा 2/रूट 38 आय कॅप प्लस 3/रूट 38 जे कॅप प्लस 5/रूट 38 के कॅप. समजलं. डिनॉमिनेटर सेपरेट केला मी आय कॅप जे कॅप के कॅपसाठी. ओके चला सांगा रे मला आता बी कॅपसाठी काय लिहू फॉर्म्युला. बी वेक्टर इज इक्वल टू बी बार अपॉन इट्स मॅग्निट्यूड बरोबर. काय रे बी बार. बी बार वेक्टर काय आहे. 4i कॅप येस बोला. 4i कॅप प्लस 2j कॅप प्लस 3k कॅप. 2 आहे का पहिल्यांदी का 4 आहे. 4i कॅप 4 ओके हां 4 आय कॅप प्लस 2j कॅप हां प्लस 3k कॅप 3k कॅप ओके अपॉन याचं मॅग्निट्यूड किती आलेलं आहे बी अंडर रूट अंडर रूट 29. 29. याला असं ठेवा किंवा सिम्पली काय करा याला 4/रूट 29 आय कॅप प्लस 2/रूट 29 जे कॅप प्लस 3/रूट 29 के कॅप. बरं समजलं सगळ्यांना कसे फाइंड आउट होतं युनिट वेक्टर ऑल ऑफ यू. ओके चला आता ओके नेक्स्ट मग तुम्ही आज होमवर्क म्हणून काढू शकता ए बी कॅप किंवा बी ए कॅप. मी तुम्हाला आता याच्यावरचे काही ॲक्च्युअल क्वेश्चन्स घेतो जे आपल्या टेक्स्टबुक वगैरेमध्ये आहेत बेस ऑन मॅग्निट्यूड अँड आपले हे युनिट वेक्टर्सवरती. ठीक आहे. खूप सोपे सोपे क्वेश्चन्स आहेत बघा. तुम्हाला आहे ना फक्त चॅप्टर थोडंसं असं मोठं वाटेल बट सोपं आहे. Okay, write on the question number 1. Find किंवा असं लिहा अगोदर याला. If P in bracket 452 Q in bracket 324 R in bracket 580 are the points then find first PQ bar, PR bar, QR bar. Second magnitude of PQ bar, magnitude of PR bar, magnitude of QR bar. Third unit vector of PQ cap, PR cap, QR cap. Number 4 P bar plus 3Q bar minus 2R bar. Number 5 P bar plus Q bar plus R bar mod मध्ये म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड. नंबर 6 2P bar minus 3Q bar प्लस R बार याचं मॅग्निट्यूड. ओके एवढ्या गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायच्यात बघा ह्या प्रॉब्लेममध्ये. ओके 3 पॉईंट दिलेले आहेत बघा मला 452 324 580. कॅपिटल लेटर्स रिप्रेझेंट करतात द पॉईंट्स अँड स्मॉल लेटर्स आर रिप्रेझेंट स्मॉल लेटर काय रिप्रेझेंट करतात त्यांचे पोझिशन वेक्टर्स. ओके आता प्रॉब्लेम स्टार्ट करताना ऑलवेज काय करायचं अगोदर सगळ्यात अगोदर लिहायचे पोझिशन वेक्टर्स. सो आपल्याकडे पॉईंट किती गिवन आहेत रे आता 3 पॉईंट आहे बघा पी क्यू आणि आर. मला ह्या 3 पॉईंटचे लिहायचे पोझिशन वेक्टर. सो स्टार्ट कसं करणार बघा लेट
पोझिशन वेक्टर लिहिताना स्मॉल लेटर्स वापरायच्या. पी बार, क्यू बार अँड आर बार बी द पोझिशन वेक्टर्स ऑफ पॉइंट्स पी, इथं कॅपिटल लेटर पॉइंट्स पी क्यू आर रिस्पेक्टिव्हली. ओके, सो देअरफॉर मला सांगा रे मग पी बार इज इक्वल टू काय येईल. पोझिशन वेक्टर लिहितोय मी. पी बार बघा, पी पॉईंट काय 4 5 2 काय लिहू. 4i cap हां, सगळे शांत झाले रे अचानकच. 4i कॅप प्लस तुम्हाला 5j cap 5j कॅप plus 2k 2k cap. प्लस 2k कॅप. येस, पोझिशन वेक्टर लिहिताना मी सांगितलं ना काय करायचं आहे. फक्त जो पॉईंट दिलाय त्या पॉईंटला आय कॅप जे कॅप के कॅप लिहायचं आहे. जास्त डिफिकल्ट नाही रे, जास्त म्हणजे काहीच डिफिकल्ट नाही तो. हा झाला माझा पी बार. ठीक आहे, मग सांगा रे क्यू बार काय येईल. 3i cap plus 3i 3i cap plus 2j cap हां plus 4k plus प्लस K 4k cap. कॅप. ओके, आता सांगा आर बार काय येईल. 5i cap plus I cap plus 8 cap 5i J कॅप cap प्लस 8j कॅप प्लस 0 आहे बघा. सो plus 0 झिरो के कॅप लिहिला तरी चालेल किंवा काहीच नाही लिहिलं तरी चालेल. म्हणजे फक्त 5i कॅप प्लस 8j कॅप पर्यंत लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, सो 0k कॅप स्किप करू शकता तुम्ही, पण मी इथं कॅल्क्युलेशनसाठी ठेवतो बघा त्याला. 0k कॅप इथं लिहून टाकला. हे झाले बघा पोझिशन वेक्टर. समजलं, अगोदर पोझिशन वेक्टर दिले. आता बघा काय काय फाइंड आउट करायचं आहे. मला अगोदर फाइंड आउट करायचं आहे पी क्यू बार, पी आर बार आणि क्यू आर बार. पी क्यू, पी आर आणि क्यू आर. चला 1 बाय 1. फर्स्ट मी अगोदर फाइंड आउट करतोय. सो पी क्यू बार हा वेक्टर तयार कसा होईल बोला. लिहायचा कसा मग ते सांगा. पोझिशन वेक्टरच्या फॉर्ममध्ये q bar minus p bar बार. गुड. क्यू बार मायनस पी बार. आपण ए बी बार कसा लिहिला होता. बी बार मायनस ए बार. पी क्यू बार म्हणजे काय रे. पी हा तुमचा इनिशियल पॉईंट आहे, क्यू हा टर्मिनल पॉईंट आहे. आम्ही तुम्हाला सांगितलं ना वेक्टर तयार कसा होतो. फायनल पॉईंट मायनस इनिशियल पॉईंट. ओके, फायनल पॉईंट मायनस इनिशियल पॉईंट म्हणजे काय येईल तो क्यू बार मायनस पी बार. मग सांगा क्यू बार मायनस पी बार केल्यावरती वेक्टर कसा भेटेल आपल्याला. इथूनही घेऊ शकतो तुम्ही व्हॅल्यूज किंवा तुमच्याकडे पॉईंट्स आहेत. फायनल पॉईंटमधून इनिशियल पॉईंट मायनस करायचा आहे. हे बघा रे 3 इथं 3 मधून 4 मायनस केले किती राहिला. -1 मायनस 1 नाही दिलं तरी चालेल. फक्त काय दिलं मी मायनस आय कॅप. इथून केलं तरी चालेल बघा. इथून केलं तरी चालेल. हे बघा इथं पी आहे, इथं क्यू आहे. बरोबर. सांगा 2 मायनस 5 किती. minus 3j cap मायनस 3j कॅप. 3j cap आणि 4 मायनस 2 minus plus 2k 2k cap plus 4 2k मायनस 2 इज प्लस 2k कॅप. हा झाला पी क्यू बार. ओके, मी काय करतो लगेच याचं मॅग्निट्यूड फाइंड आउट करतो. मग याचं मॅग्निट्यूड काय असतं रे. मॅग्निट्यूड ऑफ पी क्यू बार इज इक्वल टू, कसं करतात मॅग्निट्यूड फाइंड आउट. स्क्वेअर रूट मध्ये आय कॅप जे कॅप के कॅपच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर. सो -1 चा minus 1 square plus minus 3 square plus 2 प्लस square 2k स्क्वेअर. -1 चा स्क्वेअर किती 1. 3 चा स्क्वेअर 1 किती 9. plus 2 चा स्क्वेअर किती 9 4. plus 4 किती झाला आन्सर. 14 रूट 14. हे झालं मॅग्निट्यूड. लगेच याचं युनिट वेक्टर पण फाइंड आउट करूया आपण. युनिट वेक्टर काय असतं. पी क्यू कॅप इज इक्वल टू गिवन वेक्टर डिवायडेड बाय इट्स. गिवन वेक्टरला काय करायचं त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करायचं. सो गिवन वेक्टर काय मायनस आय कॅप मायनस 3j कॅप minus प्लस 2 2k cap कॅप. plus 2k आणि किती आला तो upon under root 14 अंडररूट 14. असं ठेवलं तरी चालतं आन्सर, किंवा तुम्ही सेपरेट पण करू शकता. ठीक आहे, हा झाला माझा युनिट वेक्टर. असंच मला आता पुढच्या 3 वेक्टरसाठी करायचं आहे. ओके, पुढच्या 3 वेक्टरसाठी पुढचा कोणता वेक्टर फाइंड आउट करायचा मला. पी आर बार. हा पी आर. चला इथं करतो फाइंड आउट. आता पेनचा कलर पण चेंज करतो. इथं वर्टिकल लाईन ड्रॉ केली आम्ही. ओके, सेकंड पी आर बार. सांगा रे पी आर बार कसा तयार होईल. r bar minus गुड. आर बार मायनस पी बार. हे बघा इथं पण तुमच्या समोर आर बार पी बार आहे. इथं आर आहे, इथं पी आहे. बरोबर. करा सबस्ट्रॅक्शन. 5 मधून 4 गेले
आय कॅपचं आय कॅप पण सबस्ट्रॅक्शन करायचं. 5 मायनस 4 1 1 आय कॅप बरोबर. 1 काय लिहायची गरज नाही, आय कॅप लिहिला फक्त. हा I इथं cap 8 आहे. 8 मायनस 5 3j प्लस cap 3j कॅप. आणि के कॅपचं काय इथं 0 आणि इथं 2 आहे. 0 मायनस 2 minus 5k cap मायनस 2 के कॅप. minus बरोबर ना. 0 मायनस 2 किती मायनस 2 के कॅप. हा झाला पी आर बार. आता Yes. सांगा मला याचं मॅग्निट्यूड. अंडर रूट 14च येईल ना. काय परत अंडर रूट 14च येईल ना. ओके ओके हा तुम्ही आन्सर सांगत होता. सो 1चा स्क्वेअर 1 3चा 1चा स्क्वेअर इथं लिहिला मी. 3चा स्क्वेअर हा नाही. इथं 1चा स्क्वेअर 3चा Plus स्क्वेअर मायनस 2चा स्क्वेअर. minus सांगा रे 2चा 1चा स्क्वेअर स्क्वेअर under root 1 3चा 14 स्क्वेअर 9 2चा स्क्वेअर 4 किती झाला परत अंडर रूट 14. दिस इज अ पी आर बार. आता मला फाइंड आउट करायचं याचं युनिट वेक्टर. सो पी आर कॅप इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे. गिवन वेक्टर डिवाइडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. magnitude मग of काय the पी आर बार. आय कॅप प्लस I cap plus minus 3j cap डिवाइडेड बाय minus 2k cap upon under root root 14. अंडर रूट 14. हा झाला पी आर बार. ओके. तिसरा कोणता काढायचा होता. क्यू आर बार. तो थर्ड वन. पेनचा कलर परत चेंज करतो मी. चला तिसरा क्यू आर बार. सांगा क्यू आर बार कसा लिहू रे. आर बार मायनस R bar minus q bar आर बार मायनस क्यू बार. मग इथं आर आहे इथं क्यू आहे. करा सबस्ट्रॅक्शन. सांगा काय लिहू. 5 मायनस 3 two I cap 2 I cap बरोबर. इथं 8 इथं 2 आहे. 8 मायनस 2 6j plus k cap बरोबर. आणि 0 मायनस 4 minus 4k cap करेक्ट मायनस 4 के कॅप. दिस इज अ क्यू आर बार. आता याचं मॅग्निट्यूड. सो मॅग्निट्यूड ऑफ क्यू आर बार इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट यांच्या आय कॅप जे कॅप के कॅपच्या कोइफिशियंटचा 2 square plus 2 स्क्वेअर प्लस 6 square square मायनस 4चा स्क्वेअर. square 56 आहे तर under root 56 2चा स्क्वेअर 4 6चा स्क्वेअर 36 आणि 4चा Six. स्क्वेअर 16. 60 16 प्लस 4 20 20 प्लस 36 56 आहे तर 56 येतं बरोबर. 56 ओके ओके हा झाला अंडर रूट 56. ओके. आता याचं मला काय फाइंड आउट करायचं आहे रे. युनिट वेक्टर. सो क्यू आर कॅप इज इक्वल टू क्यू आर बार डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. magnitude सो काय आलता क्यू आर बार आपला 2 आय कॅप 2 I cap plus 6j cap minus 4 के cap कॅप अपॉन रूट किती upon under root 56 56. हा झाला क्यू आर कॅप. समजलं का रे हे तिन्ही. मी एकाच याच्यामध्ये काढले बघा. वेक्टर कसा काढायचा ते कळलं. सगळ्यात अगोदर पोझिशन वेक्टर. हा सगळ्यात अगोदर पोझिशन वेक्टर. पॉईंट दिले ना पोझिशन वेक्टर पहिली स्टेप असणार आहे तुमची प्रत्येक प्रॉब्लेमची शेवटपर्यंत. ओके. आणि पोझिशन वेक्टर म्हणजे विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन डायरेक्ट जो पॉईंट दिलाय त्या पॉईंटला आय कॅप जे कॅप के कॅप लावून टाकायचा. आपण काय काय केलं बघा. आता पहिला पॉईंट झाला. सगळ्यांचे वेक्टर फाइंड आउट केले मॅग्निट्यूड फाइंड आउट केले युनिट वेक्टर फाइंड आउट केले. आता इथं काय बघा चौथा पी बार प्लस 3q बार मायनस 2 आर बार हे मला फाइंड आउट करायचं आहे. नंबर 4 काय होतं ते पी बार प्लस 3q का plus प्लस 3q प्लस 3q बार मायनस 2r minus 1 मायनस 2r बार. करेक्ट. r ओके. आता हे पी क्यू आर हे स्मॉल लेटर्स आहेत. स्मॉल लेटर काय रिप्रेझेंट करतात. स्मॉल लेटर रिप्रेझेंट करतात पोझिशन वेक्टर. थोडक्यात ते इक्वेशन आहे रे. आणि काय एक्स प्लस 2y मायनस 3z सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. तसं इक्वेशन आहे. इथं व्हॅल्यूज पुट करायच्या फक्त आपल्याला. सांगा पी बारची व्हॅल्यू काय आहे. इथं वरती बघा पी बार आपण काढलेला आहे. ह्या बघ हे पी बार क्यू बार आर बार. सांगा काय पी बार वेक्टर 4 आय कॅप प्लस 4 I cap plus 5j cap plus 2k cap. समजलं ना काय करायचं आहे. ओके. इथं मी पी बारची व्हॅल्यू पुट करतो मग 5 आय कॅप
किती प्लस किती होतं पुढं 4 I cap 4 आय कॅप होता का अच्छा 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 सॉरी बोला 4 आय कॅप plus 5j cap plus 5j cap plus 2k cap प्लस 2k ओके प्लस हे बघा इथं 3 आहे 3 लिहिला 3 त्याला 3 मल्टिप्लिकेशन मध्ये into कोण आहे क्यू बार आहे आता सांगा क्यू बार वेक्टर काय आहे 3 I cap plus 2j cap plus 4k cap ओके -2 ॲज इट इज आता आर बार सांगा आर बार काय आहे 5 I cap plus 8j cap plus 8j cap plus 0k cap प्लस 0k कॅप ठीक आहे सिम्प्लिफिकेशन करायचं मला याचं हे होईल 4 आय कॅप प्लस 5j कॅप प्लस 2k कॅप ॲज इट इज प्लस 3 ने आतमध्ये मल्टिप्लाय Plus करा 3 into 3 6 9 आय कॅप 6 3 9 into 2 6j कॅप 3 into plus 4 6 12k कॅप 12k cap. -2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा -2 into 5 -10 आय 10 कॅप minus 10 I cap plus -16j कॅप 16 minus 9 I cap आणि J plus -0k कॅप -0k cap. बरोबर आता काय करायचं आय कॅपची ॲडिशन करायची इथं 4 आहे इथं 9 आहे आणि इथं -10 आहे सांगा किती येईल फायनल 4 + 9 3 I 13 -10 3 Three. आय कॅप बरोबर Three I cap. 3 आय कॅप आता तसंच जे कॅपची ॲडिशन सांगा मला इथं 5j कॅप इथं 6j कॅप इथं -16j कॅप minus 5j cap. 5j cap -5j कॅप येस झाले भाऊ फास्ट थोडीशी तुम्ही आता plus 14j k आता cap k कॅपचं करा इथं 2k कॅप Plus 14k cap. 2 + 14 plus 14k cap ओके Plus 4. प्लस 14 J कॅप cap. झालं आन्सर समजलं का हे झालं 5th हो ओके चला हे पण झालं आता आता आपल्याला काय करायचं आहे पी बार प्लस क्यू बार प्लस आर बार तिघांची ॲडिशन करून त्याचं मला हे मॉड Magnitude. मॉड म्हणजे मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचं आहे इथं जागा नाही आता पुढच्या पेजवर जावं लागेल मला काही इथं करू रे व्हर्टिकल लाईन करून का इथं Yes. yes करू ना हो का नोट्स खराब दिसतील तसं करा ठीक आहे सर ना? करा हां चालेल ठीक आहे हे बघा नंबर 5 मी सॉल्व्ह करतो या सगळ्यात अगोदर काय करा पी बार प्लस क्यू बार प्लस आर बार याला फाइंड आउट करायचं आहे आपल्याला सांगा पी बार वेक्टर काय आहे चला माझ्या पुढे पॉईंट दिसतात मला आता पी बार काय लिहू डायरेक्ट पॉईंटवरून 4 आय कॅप 4 I cap plus 5j cap plus 2k क्यू बार काय लिहू 3 आय कॅप 3 I cap 3 I plus 2k cap cap plus 2k plus 4k plus 5k cap 5 I cap I cap plus 8j plus plus cap 8j cap plus 0k cap. ओके करा तिघांची ॲडिशन आय कॅपची ॲडिशन काय होईल 12 I cap 12 I cap plus केली ना तुम्ही व्यवस्थित 12 आय कॅप येत आहे ओके 15 j cap plus ओके 15 j cap 15 जे कॅप आणि प्लस 6k cap cap 6 के कॅप हे काही डायरेक्ट भेटतं आपल्याला बघा हे 4 + 3 7 7 + 5 12 5 + 2 7 7 + 8 15 कारण डायरेक्ट तिघांची ॲडिशन होती नाही आणि खाली तर 6 आलं मला याचं मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचं आहे सो मॅग्निट्यूड ऑफ पी बार प्लस क्यू बार प्लस आर बार इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट सांगा कोणाचा स्क्वेअर घेऊ 12 12चा स्क्वेअर plus 15 plus square चा स्क्वेअर 15 plus प्लस square चा स्क्वेअर सांगा मग यांचे 12 चा स्क्वेअर किती 144 44 plus 2 225 225 आणि plus 6 चा 36 36 किती झाली रे ॲडिशन ही 405 5 ओके 405 हे झालं मॅग्निट्यूड ऑफ पी बार प्लस क्यू बार प्लस आर बार झालं आता मला सांगा नंबर 6 मी कसं फाइंड आउट करणार रे प्रोसेस सांगा कुणी पण एखादी काय करू अगोदर हां 2p हां बोला यस 2p 2p बार -3q बार प्लस r बार ओके इथं बार राहिला यायचा हां 2p बार -3q बार प्लस आर बार याला अगोदर फाइंड आउट करणार आपण जसं इथं वरती केलं होतं ना
हो. करेक्ट. आणि त्याला फाइंड आउट करून जे वेक्टर तयार होईल त्याचं काय घ्यायचं फक्त आपल्याला मॅग्नेट्यूड. मॅग्नेट्यूड. समजा सगळ्यांना काय करणार आपण मग इथं सो करणार काय एवढं Yes, नंबर sir. 6 तुम्ही हो. ॲज अ होमवर्क. हो, आणि sir. तुम्हाला आणखीन एक प्रॉब्लेम देतो असाच पॉईंटचा. ओके, तो तेवढा तुम्ही करू शकता. सर एक डाऊट होता. बोला ना. सर तुम्ही जे युनिट वेक्टर क्यू चा फाइंड केला तो हां, तिथं जे रूट 52 घेतला ना आपण त्याला स्प्लिट करू शकतो ना आपण जर Root समजा ला? त्याला स्प्लिट केलं तर करू शकतो ते ना, टू करू अंडर रूट 14. येस 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 करू शकतो काहीच अडचण नाही आहे. 14 into 4 आणि म्हणजे जर- तो होईल बघा 2 रूट 14 आणि वरतून 2 कॉमन काढायचं असंच ना. हा 2 Simplify. रूट Yes, yes, 14 yes. आणि 2 ने वरती डिवाइड करायचं. 2 ने वरती डिवाइड करून तुम्ही तो सिम्प्लिफाय करू शकतात, काहीच अडचण नाही. आपण एकदम बेसिक प्रॉब्लेम घेतोय दॅट्स वाय आपण त्या याच्यात जात नाही अजून. पण करू शकतो आपण स्प्लिट करू शकतो ह्या वेक्टरला. समजा हा क्यू आर बार काढला ना रे, हे बघा इथं मी 2y कॅप प्लस 6j कॅप मायनस 4k कॅप लिहिला. रूट 56 म्हणजेच काय असतो 14 into 4, 4चा स्क्वेअर रूट 2 रूट 14 झाला हा. ओके, आणि जर मी याला 2 ने जर डिवाइड केलं 2 ने जर डिवाइड केलं तर काय होईल, वरती राहिला आय कॅप प्लस 3j कॅप मायनस 2k कॅप आणि खाली काय राहील रूट 14. अंडर रूट 14. येस, असं करू शकतो आपण, काय अडचण नाही त्याला. ओके, पण हे तुम्हाला इम्पॉर्टंट हे समजलं ना आपण काढतोय कसं आहे मॅग्निट्यूड युनिट वेक्टर. ठीक आहे. हो. येस सर. ओके, ते महत्त्वाचं आहे सध्या. चालेल, देऊ का सेकंड प्रॉब्लेम मी तुम्हाला. येस. Yes, ओके, sir. व्यवस्थित करा बरं का, याच्यात आता निगेटिव्ह नंबर वगैरे पण असतील. सो एवढा केला तर एवढ्याचा आन्सर जर तुम्हाला जमलं ना सो झालं बघा. मग बेसिक म्हणजे वेक्टर कसे तयार करायचे मॅग्निट्यूड वगैरे तुम्हाला होऊन जाईल. होमवर्क. इफ a in bracket 3 2 minus 4, b in bracket 9 8 minus 10, c in bracket minus 2 minus 3 minus 1, then find first ab bar, ac bar, bc bar. सेकंड त्यांचे मॅग्निट्यूड ए बी बार, ए सी बार, बी सी बार. ओके, थर्ड त्यांचे युनिट वेक्टर ए बी कॅप, ए सी कॅप, बी सी कॅप. नंबर 4 ए बार प्लस बी बार मायनस 4 सी बार. आणि नंबर 5 2a बार प्लस बी बार प्लस 3c बार याचं मॅग्निट्यूड. ओके, एवढे 5 पॉईंट तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत. सो एवढं करा. ठीक आहे. ओके, कोण कोण प्रेझेंट आहे आज. 29 मी धरून. आदित्य भान प्रेझेंट, अनिकेत आहे आज, स्नेहा उदावंत. समजलं का सगळ्यांना. साक्षी गिरवडे, पूजा सौदागर, वेलकम बॅक. कसे केले पूजा पेपर. हर्षल शेळके. ओके, ज्ञानेश्वरी पवार आहे एक नवीन. ज्ञानेश्वरी पवार काल होती का ज्ञानेश्वरी. श्रावणी पवार, श्रावणी सुपेकर. अरे सॉरी हा, हे लक्षात ठेवावं लागेल मला. श्रावणी सुपेकर आहे. गणेश दगडे, अक्षदा, त्यानंतर मी स्वतः, मानसी वाघ, स्नेहा गर्दे, प्रतीक्षा गुंजाळ, प्रतीक्षा मुठे, प्रेम गाडेकर, राणी गीते, केतन डांगट, साक्षी दिंडे, साक्षी मुठे, साक्षी साबले, तन्वी तोरडमल, सार्थक पाटेकर, सिद्धी लबडे, तनुजा मोरे, वैष्णवी पेरे, अनुष्का डोंडे आणि व्यंकटेश पवार. ओके, खाली कोणतरी मिसिंग आहे आज. लक्षात आहे ना. मग ठीक आहे, समजा सगळ्यांना लेक्चर. ओके, सो थांबूया मग. भेटू उद्या आपण कार्टेशियन सिस्टीम वगैरे प्लेन वगैरे त्यांचे डिस्टन्स कसे फाइंड आउट करते डिस्कस करूया. चलो. सर यस. मी सुरुवातीला लेट सुरू केलं होतं आणि आता माझं 15 days मिस झालंय तर मला